फौजी के रुतबे से बड़ा कोई और रुतबा नहीं होता, वर्दी की शान से बड़ी कोई और शान नहीं होती, और अपने देश से बड़ा कोई धर्म नहीं होता। हम लड़ेंगे और जीतेंगे, ये जो दिन है ये भी बीतेंगे। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। सच होने की खातिर जो सपने कीमत मांगेंगे, जाग तेरा पे कीमत भर देना। जब नजदीक से देखे वो खुशियों के आंसू आए, तू नजरों को वो मंजर देना। HS Visual Music. हमको हंसते जाना है, आगे बढ़ते जाना है, इंडिया हंसते जाना है, आगे बढ़ते जाना है। मुश्किलों जय शिवाय, पार्टी शुरू करने की अनुमति शिवाय। जय शिवाय। तेरी नदियों में बह जाऊं, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तू सारे जहां से प्यारी, मेरे भारत की बेटी, सारे जहां पे भारी, मेरे भारत की बेटी। दिल जान है शान हमारी, मेरे भारत की बेटी। जीती रहो जीतती रहो। वो देश मेरे तेरी शान पे सदके, कोई रंग है क्या तेरी धूल से बढ़ के। तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। मेरे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मेरे वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। आना है जीतेंगे, हर पर्वत को दिक्कत को तोड़ेंगे, अपनों से अपनों को जोड़ेंगे, हर पर्वत को दिक्कत को तोड़ेंगे। कार्यक्रम बघताना असं वाटलं का देश सेवा काय असती, सैनिक काय असतात आणि देशाविषयीची त्यावेळेस स्काउटचा कार्यक्रम चालू असताना त्यांची ती स्काउटची चालण्याची पद्धत त्यावेळेस आपल्या मनामध्ये असं आलं, देशासाठी ज्या सैनिकांनी जवानांनी जे बलिदान दिलं त्या स्मृती इथं जाग्या झाल्या. कारण आज बऱ्याच शाळेमध्ये स्काउटचे कार्यक्रम होत नाही,
आता तिरंग्याचे जर 3 रंग पाहिले तर केशरी, पांढरा आणि हिरवा. केशरी रंग हा बलिदानाचा आहे, पांढरा रंग हा शांततेचा आहे, हिरवा रंग हा समृद्धीचा आहे. त्यामध्ये जे अशोक चक्र आहे ते आपल्याला गतिमान राहायला शिकते. केसरी रंगाचं काम क्रांतिकारकांनी केलेलं आहे. पांढऱ्या रंगाचं काम, हिरव्या रंगाचं काम आणि अशोक चक्राचं काम या तुमच्या पिढीला करायचं आहे. हे वरचे जे क्रांतिकारक आहेत ज्यांनी बलिदान दिलं ते वरून नक्कीच म्हणतील, या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, या हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आणि असे शिल्पकार घडवण्याचे महान काम सर तुम्ही संस्थेमार्फत तुमचे शिक्षणही तेवढ्याच तळमळीनं करताय. याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि मला इथं बोलायची संधी दिली याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्य दिन आपण सर्वांच्या साक्षीने साजरा केला. ह्या कार्यक्रमानिमित्त आपण बहुसंख्येने पालक वर्ग पहिल्यांदा इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रथमतः पालकांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. बस चालक, सहशिक्षक, मुख्याध्यापक, सर्व आलेले पालक, माझे विद्यार्थी यांच्या सर्वानुमते आजच्या कार्यक्रमात समाप्त झाला आणि भारतीय स्वातंत्र्य दिन 78वा हा चिरायू झाला असं मी म्हणतो आणि आजच्या कार्यक्रमाचं सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. सरकशी का परचम लहरा दो.